SYBA समग्र लक्ष अर्थशास्त्र पेपर क्रमांक 3मध्ये आज आपण नरसिंह समितीचा अहवाल या संदर्भात चर्चा करणार आहोत. 1991च्या प्रारंभी भारतापुढे फार मोठे आर्थिक अरिष्ट निर्माण झाले. स्वातंत्र्योत्तर काळातील काही चुकीच्या राजकीय अपरिपक्वता, अस्थिरता इत्यादीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरती विदेशी कर्जाचा फार मोठा डोंगर उभा राहिला आणि त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय श्री PV नरसिंहराव यांनी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि व्यापक सुधारणाचा कार्यक्रम हाती घेतला. तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताच्या जलद आर्थिक विकास होण्यासाठी या ठिकाणी विविध वित्तीय क्षेत्रात गतिशीलता आणि आधुनिकीकरण आणण्यासाठी त्यांनी या ठिकाणी काही धोरणं स्वीकारली. यामध्ये रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर श्री M नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी एक समिती स्थापन करली आणि या समितीचं नेतृत्व M नरसिंहन यांच्याकडे देण्यात आले. पुन्हा एकदा नरसिंह यांच्या नेतृत्वाखाली 1998मध्ये दुसऱ्यांदा बँकिंग क्षेत्रातली सुधारणा करण्यासाठी एक समिती नेमली आणि तिचे नेतृत्व M नरसिंह यांच्याकडे देण्यात आले आणि या समितीचा अहवाल 1998मध्ये बाहेर आला. आता नरसिंह समितीचा अहवाल सुरुवातीचा 1991चा. 1991मध्ये भारतात खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण यांचा समावेश असणारे नवे आर्थिक धोरण मानले गेले आणि या आर्थिक धोरणाचाच भाग म्हणून भारतीय वित्तीय क्षेत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी, त्यातले दोष दूर करण्यासाठीच श्री M नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली 9 सभासद असणारी एक उच्चस्तरीय समिती 14 ऑगस्ट 1991ला नियुक्त करण्यात आली आणि या नियुक्त समितीचा मुख्य उद्देश हेच की भारतातील वित्तीय व्यवस्थेची संरचना, संघटन कार्य आणि प्रक्रिया यांच्याशी संबंधित सर्वच पैलूंचे परीक्षण करणे हे होते. या समितीने आपला अहवाल 16 नोव्हेंबर 1991 या दिवशी सादर केला आणि त्यामध्ये काही शिफारशी मांडण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पहिली शिफारस आहे निर्देशक पतपुरवठा बंद करणे. बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतरच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणावर निर्देशित पतपुरवठा चे कार्यक्रम हाती घेण्यात आले. सरकारी सूचनेनुसार असा होणारा पतपुरवठा ही बँकांची नफा क्षमता कमी करणारा असल्याने तो टप्प्याटप्प्याने बंद करावा असं या नरसिंह समितीने सुचवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच पहिली शिफारस की निर्देशक पतपुरवठा बंद करावा. दुसरी शिफारस राखीव निधीचे प्रमाण कमी करा. 1991मध्ये भारतात CRR अर्थात रोख राखीव निधीचे प्रमाण 15% एवढं होतं, तर गुणोत्तर 38.5% इतकं प्रचंड असल्याने बँकांना कर्जपुरवठा करण्यासाठी पैसाच शिल्लक राहत नव्हता आणि त्यामुळं निधी अपुरा पडायचा. बँका कर्जपुरवठा अगदी पूर्णपणे कार्यक्षमतेने करू शकत नव्हता आणि त्यामुळं या ठिकाणी हा राखीव निधीचं प्रमाण कमी करावं अशी दुसरी शिफारस नरसिंह समितीने केली. त्यानंतर बाजाराधिष्ठित व्याजदर. 1991च्या दरम्यान भारतात जो नियंत्रित व्याजदर पद्धती अस्तित्वात होती, अर्थात बँकांनी ठेवीवर किती व्याज द्यावे आणि कर्जावर किती व्याज द्यावे या संदर्भात रिझर्व्ह बँकेचे त्या काळात कठोर निर्बंध होते आणि त्यामुळं या समितीने या निर्बंधातून बँकांना मुक्त करावं आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने व्याजदर द्यावा अशा पद्धतीची शिफारस या काळात या नरसिंह समितीने स्वीकारली. त्यानंतर बँकांची संरचनात सुधारणा केली. बँकांच्यामध्ये समितीने अनेक प्रकारच्या संरचनात्मक संघटनांचा अभ्यास केला आणि मग या समितीने सार्वजनिक क्षेत्रातली बँकांची जी काही संख्या होती ती कमी करावी असे सुचवले. तसेच स्टेट बँकेसह 3 ते 4 बँकांनी आपले कार्यक्षेत्र देशाबाहेर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा विस्तारावे. ते 8 ते 10 बँकांनी संपूर्ण देशभर आपल्या सेवा द्याव्यात. तसेच ग्रामीण क्षेत्रात बँकांनी कृषी व ग्रामीण पतपुरवठा करण्यासाठी किंवा कर्जाचं काम करण्यासाठी लक्ष केंद्रित करावं अशा पद्धतीचा विचार
या एम नरसिंह समितीनं त्यावेळेला मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढची शिफारस होती बँकांची स्वायत्ता. समितीने असं सुचवले की बँकांना खास करून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना अधिकाधिक स्वायत्ता देण्यात यावी. त्यामुळे या अधिकाधिक स्वायत्ततेमुळे स्पर्धात्मकता, कार्यक्षमता उंचावण्याच्या दृष्टीने बँकांना अधिक व्यावसायिक स्वातंत्र्य निर्माण होईल, त्यांना स्वायत्ता देता येईल आणि अशा पद्धतीचे विचार त्या काळात या बँकिंग क्षेत्राने सुचवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बुडीत कर्जाची वसुली. बँकांना भेडसावणारी समस्या म्हणजेच सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच बुडीत कर्जे किंवा अनुत्पादक मालमत्ता. 1991 मध्ये अशा अनुत्पादक मालमत्तेचं प्रमाण जवळपास 21% होतं आणि ते कमी करण्याच्या हेतूने मालमत्ता पुनर्रचना निधी स्थापन करून ही अनुत्पादक मालमत्ता त्याकडे वर्ग करावी. त्यामुळे बँकांचा ताळेबंद स्वच्छ व्हायला मदत होईल अशा पद्धतीची शिफारस एम नरसिंह समितीनं केली. ह्या सर्व शिफारशी 1991च्या अहवालामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर परत 1998ला बँकिंग क्षेत्रात अधिक व्यापक सुधारणा करण्यासाठी एम नरसिंहने समितीच्या अध्यक्षतेखाली परत एक समिती नेमली आणि या समितीने या ठिकाणी बँकिंग क्षेत्रातील भांडवलाची पर्याप्तता, बँकांचे एकत्रीकरण, बँकविषयक कायदे, बँकांची मालकी, बँकांचे निरीक्षण इत्यादी मुद्द्यावरती त्या दिवशी महत्त्वाच्या शिफारशी सुचवल्या आणि यातल्या काही महत्त्वाच्या शिफारशींची चर्चा आपण करत आहोत की तो जो अहवाल आहे तो 1998चा आहे. एक तर बँकांचे मजबूतीकरण. भारतीय बँका आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी तसेच जागतिकीकरणाच्या आणि स्पर्धात्मक दृष्टिकोनातून बँका अधिक मजबूत होणं अतिशय आवश्यक आहे आणि त्यामुळं ज्या छोट्या छोट्या आकारानं लहान आहेत, ज्यांचा NPA खर्च जास्त आहे, अनुत्पादक मालमत्ता जास्त आहे, बुडीत कर्जाचं प्रमाण जास्त आहे, परत त्यांचा इतर खर्चही जास्त होता, अशा सर्व बँकांचं विलिनीकरण करावं. त्यामुळं सर्वच बँका आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, बळकट होतील अशा पद्धतीची शिफारस एम नरसिंह समितीने केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. दुसरं बँकांची स्वायत्ता. 1991 पासून स्वीकारलेल्या नवीन आर्थिक धोरणामध्ये या ठिकाणी त्याचं वित्तीय अवलोकन करत असताना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना जास्तीत जास्त स्वायत्ता द्यावी अशी शिफारस या एम नरसिंह समितीने केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर बँकांच्या विविध स्पर्धा, नोकर भरती, प्रशिक्षण, वेतनविषयक धोरण या अनेक गोष्टींचा विचार केला तर बँकांना स्वातंत्र्य मिळाल्यास त्यांना अधिक स्वायत्ता प्राप्त होईल अशा पद्धतीची शिफारस या ठिकाणी केली. समितीने या बँकातील सरकारी हिस्सा हा 33% खाली आणावा अशी सूचना केली. त्याचप्रमाणे बँकांच्या दैनंदिन कारभारातील राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप टाळावा असंही या ठिकाणी सुचवण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या बाबतीत काही शिफारस केली की रिझर्व्ह बँकेने जो काही 91 दिवसाचा ट्रेझरी बिलाच्या व्यवहारापासून दूर राहावं अशा पद्धतीची शिफारस केली. त्याचबरोबर अल्प सूचना बाजार, मुद्रा बाजारातील व्यवहार, प्राथमिक दलाल यांच्या बाबतीतसुद्धा काही सूचना या एम नरसिंह समितीने केल्या. रिझर्व्ह बँकेने आपली नियंत्रक आणि मालक अशी भूमिका एकमेकापासून वेगळी करावी अशाही शिफारशी या एम नरसिंह समितीने सुचवल्याचं आपल्याला पाहायला मिळते. यानुसारच रिझर्व्ह बँकेने रोखता समायोजन सुविधा या ठिकाणी सुरू केल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढची शिफारस आहे अनुत्पादक मालमत्तेच्या बाबत. अनुत्पादक मालमत्ता हा भारतीय बँकासमोरील सर्वात मोठा प्रश्न मानला जायचा आणि या अनुत्पादक मालमत्तामुळे भारतीय बँकांची नफा क्षमता लयास गेलेली आपल्याला दिसून येते. या समितीने प्राधान्य क्षेत्राचा वित्तपुरवठा बंद करण्याची शिफारस केली. समितीने शून्य NPA संकल्पना मांडली. चुकीचे पतपुरवठ्याचे निर्णय केले. राजकीय हस्तक्षेप या ठिकाणी विचारात घातले. तसेच समितीने NPAचे वर्गीकरण करून 2002 पर्यंत निव्वळ बुडीत कर्जे 3% खाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. या दृष्टिकोनातून कर्ज वसुली, कायद्यात बदल अशा अनेक शिफारशी 1998च्या या समितीने सुचवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर भांडवली पर्याप्ततेच्या बाबतीत काही समितीने शिफारस सुचवल्या. यामध्ये भांडवल पर्याप्ततेचा विचार केला तर भांडवलाची पर्याप्तता वाढावी, भांडवलाचा पाया अगदी भक्कम मजबूत व्हावा आणि त्या संदर्भात काही धोके स्वीकारण्याची संदर्भात या ठिकाणी समितीने शिफारस केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील बँक भांडवली पर्याप्ततेचे बॅसल 1 आणि 2चे निकष पूर्ण करण्यासाठी त्यांनी वेगवेगळी मदत होईल, बँकांचा पाया भक्कम होईल अशा दृष्टिकोनातून या ठिकाणी त्याची वृद्धी करण्याच्या संदर्भातील शिफारशी या ठिकाणी स्वीकारल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बँकिंग कायद्याविषयक शिफारशी. समितीने भारतीय बँकिंग कायदे अभ्यास व तत्कालीन परिशीलन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. RBIने ॲक्ट, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट, नॅशनल बँक नॅशनलायझेशन ॲक्ट इत्यादी कायद्यातील कालबाह्य बाबी काढून टाकाव्यात आणि नवीन बाबी त्यात बदल करावे असे समितीने सुचवले. त्यामुळे बँकांचे जे सध्याचे जे कायदे आहेत, अनेक कायदे आहेत, त्यामध्ये परिस्थितीनुसार आणि सध्याच्या गरजेनुसार आवश्यक ते बदल करण्याची शिफारस या नरसिंह समितीने सुचवली. आणि त्यानंतर बँकांच्या संगणकीकरणाबाबत शिफारस. समितीने बँकांच्या कार्यप्रणाली सुधारणा होण्यासाठी काही महत्त्वाचे बदल सुचवलेच. त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवून बँकांच्या सर्वच शाखांचे टप्प्याटप्प्याने पूर्णपणे संगणकीकरणे गरजेचे अशी शिफारस केली. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांना अधिक व्यावसायिकता आणून अधिक दर्जेदार, गुणवत्तेच्या आणि तत्पर अशा सेवा देता येईल अशा पद्धतीचा शिफारस या ठिकाणी या बँकेने नरसिंह समितीने सुचवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे या समितीने बँकिंग क्षेत्रातील त्रुटी दूर करण्याच्या संदर्भात आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात त्यामध्ये बदल घडवण्याच्या संदर्भात या शिफारशी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद.